नाहीये सेमीफायनलची मॅच मध्ये कोणता संघ बाजू मारणार आहे हे मैदान एक जंगल आहे आणि या जंगलाचा राजा कोण असणार आहे. एक टीम तर फायनल मध्ये गेले. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती तयार होतोय. चांगली मॅच इथे रंगत असताना पहिल्याच बॉल वरती बल्क वेलकम केलंय बॉलरचं. मिहिर बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा प्रबोध असणार आहे. पुरे चांगली बॅटिंग करतोय. आणखीन घेते जबरदस्त बॉल निघून जातोय ना शोन बाबू ना मुन्ना उसको कहते हैं हिंदी में गन्ना. सुनील शेट्टी के कहते लोग अन्ना. आज की रात में डांस करके तमन्ना. तंबाकू खाना है तो लगाना पड़ता है कदम साहब चुन्ना. फिर गेंद जाएगी टन्ना 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 4 रन. पुरोहित मुंडे यांनी जर षटकार ठोकला तर आमच्या कमिटीच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. उनके एटीएम के पैसे अपने डेबिट चेक ना वाउचर ना गूगल पे ना फोन पे ना एटीएम ना एटीएम. शॉट फाइंडिंगला खेळण्याचा प्रयत्न केलाय. थांबवले बॅटरने बॉल अगदी शरीराचा भेद घेतलाय. आलाय तो डॉट. आता चांगलं उत्तर देत असताना हम भी किसी से कम नाहीये. हे मॅच तिच्या त्याच पद्धतीने जाणार आहे. डॉट बॉल आलाय. सेमी फायनलचा मॅच कोणी मॅच घेऊन जाईल. प्रत्येक जण इथे स्वप्न पाहून आला. प्रत्येक जण कुणाचं स्वप्न इथं पूर्ण होईल. इथे घासावी लागते तुम्हाला. इथे तुम्हाला संघर्ष करावा लागतो. इथे तुम्हाला मेहनत करावी लागते. हे क्रिकेट आहे. तरुणांचा श्वास आहे. क्रिकेट तरुणांचं जीवन आहे. फटका फसलाय. यष्टीरक्षक धावतायत पळतायत. कॅच ड्रॉप कॅच पर्यंत आले होते परंतु हा कॅच अगदी थोडा दूर होता. अंतर थोडस होतं आणि तिथून मात्र डॉट बॉलची पुन्हा एकदा सांगता होती. चांगली बॉलिंग. लगातारचे 2 बॉल त्याने डॉट टाकलेले आहेत. जबरदस्त इथे बॉलिंग इथे करत असताना चांगली बॉलिंग. मागायच्या काळात सस्त्याचे कमाल. मागायच्या काळात सस्त्याचे कमाल. 5 ला 1 10 3 चकोबार 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 डॉट बॉल. 2 बॉल इथे लगातार डॉट टाकलेत आणि चांगली बॉलिंग. आता त्याला टप्पा सापडला. एखादं नाणं ठेवा आणि तिथे बॉल टाकावा परंतु थांबणार नाहीये. पुन्हा एकदा बॉल उंच बॉलर घेतलीये. फिल्डर त्याचा पाठलाग करताय. डीप मधून आलेत. 1 बाउंस फील्ड केलाय. तोपर्यंत 2 धाबा इथे पूर्ण केल्यात. गुड रन द बीट विथ द विकेट. चांगली इथे रनिंग इथे पाहायला मिळते. 2 धाबा आल्या. 2 धाब्याच्या वतीनं टीमचे टोटल आतापर्यंत झाले ते कोंडम 12 धावा फलकावरती. वन मॅच. अभिदादा कदम त्यांनी दम ठेवलाय या स्पर्धेमध्ये. त्यांचे संपूर्ण मित्र परिवार प्रेक्षकांची देखील आपण मान दिली पाहिली. मान्यवरांची मान दिली पाहिली. रील शेअर पाहिली. या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी काहींकडे वेळ कमी होता परंतु ज्यांच्याकडे वेळ आहे ते मात्र मैदानाच्या आतमध्ये आमचे आणि त्याचबरोबर आमच्या मुख्य व्यासपीठावरती पदर तयार. यावेळेस पुन्हा एकदा इथे बॉल निघून जातोय. सीमारेषेच्या बाहेर आलेला हा दमकाम दमदार A1 क्वालिटीचा स्ट्रोक. 4 चौकार. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा झाले. ते बॅटिंग करत असताना प्रथम बॅटिंग करते शिवाज 11 टीम आणि पुरोहितने चांगली बॅटिंग केली. अगदी त्याच्या बॅट मधलं धाबाला त्या 16 आणि टीमचे देखील झाल्या त्या 16. जबरदस्त मॅच इथे होत असताना आता दुसऱ्या एंडला आपली एंड कडनं सुरुवात होते. दुसऱ्या एंडनी सुरुवात होईल. जाऊया आपण पुन्हा एकदा मॅच कडे. एक चांगली प्रेक्षकांची गर्दी आपली वाढत चालली आहे. आयोजकांचा खर तर पैसा वसुली स्पर्धा पाहतोय. 8वं पर्व ताता माटात अगदी आपण पाहत आहोत. चांगली स्पर्धा बघा. कोणावरती अन्याय झाला नाही आतापर्यंत या जगदंबा प्रीमियर लीग मध्ये. कोणी अगदी आपण पाहिलं तर बाउंड्रीच्या बाहेर बघा त्या साईडला प्रेक्षक पाहायला मिळतात. या डगआउट मध्ये प्रेक्षक पाहायला मिळतात. काही आपण पाहिलं तर खडकावरून आनंद घेतात. काही आपण पाहिलं तर हाफ पॅन्ट खोपली हवी आहे तिथून देखील आनंद घेतात. सध्या आपण कित्येक ह्या गाड्या मोजल्या दिवसामध्ये. काही पैसे मोजले आणि आज आपण धावा मोजतोय. आज आपण चौकार मोजतोय. आज आपण षटकार मोजतोय आणि इथे लाल परी देखील आपल्याला पाहायला मिळते. या मॅच कडे पुन्हा एकदा 16 धावा फलकावरती. चला स्पीडअप करायचा प्लीज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मंथन असणार आहे. पहिलाच बॉल फिरकावून दिलाय. बॉल निघून जातोय त्या शक्तिमंत स्टाईलने. गंगाधर विद्याधर मायधर ओमकार शास्त्री सक 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 शक्तिमान षटकर. थँक्यू 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 डीजे. आणि आता हा षटकार आलाय बॅटरी ते विकीच्या बॅट मधनं आलाय. जसं पाहिलं की
विकी विकीला पाहतोय पण आणि ज्या पद्धतीनं रोहितनी बॅटिंग केली आणि रंग देखील याच्यावरती चढला, त्याने देखील पाठी जॉईन केले, डिस्को लेग मध्ये ठोकलाय षटकार. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार गोलंदाज. टॉकॉनचा बॉल होता, ड्राईव्ह केलं या बॉलला, लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये बॉल चालला, एक तर सिंगल मिळते, सेकंड बॉक्सला या बॉल अडवलाय आणि एक सिंगल येते. टोटल झालं ते 23 धावा. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये. पार्टनरशिप खूप महत्वाची आणि पार्टनरशिप मी म्हणेन डेव्हलप केले या मॅच मध्ये. बर्फाचा कडा ठेवला या संध्याकाळच्या डोक्यावरती आणि शांत पद्धतीनं शांत विचारानं चांगल्या बॉलला रिस्पेक्ट दिले. जेव्हा जेव्हा खराब बॉल मिळाले त्याच्यावरती त्याने खूप चांगलं आक्रमण केलंय आणि पर्याय देखील चांगल्या पद्धतीनं निवडलाय. बॉलिंग ट्रॅक वरती मंथन पुन्हा एकदा तयार. जबरदस्त इथे बॉल, जबरदस्त कमबॅक केलं. अॅक्युरसी अँगलने त्यांनी बॉल अगदी पुढे टाकलाय. बॅटची हवा आपण पाहिली आहे परंतु बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. आला इथे डॉट. चांगलं कमबॅक केलं. शुभम गाडगे यासाठी खर तर बक्षीस आलेलं आहे. केतनजी देशमुख साहेब शावळे चांगला बॉल इथे चांगला फटका इथे देखील खेळलाय. लॉंगॉन मध्ये फिल्डर आहेत. थ्री बाउन्स इथे बॉल पकडला, एक सिंगल येते. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा 16 आल्या. दुसऱ्या षटकाची सुरुवात आपण पाहिली तर षटकराने केली होती विकेटने. त्याच्यानंतर थोडंसं स्ट्रगल करावं लागतंय, फॉर्म साठी झगडावं लागतंय. शंकर बैलाचे मालक केतन शेठ देशमुख यांच्या माध्यमातून सोहम गाडगे प्रत्येक कॅच साठी 100 रुपये. ज्या बैला जबरदस्त फटका, हो हो हो, बॉल निघून जातोय इथे. विकी है फिलहाल मस्ती में, गेंद जाएगी सीधी हस्ती 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 बस्ती में चरण. मध्ये थांबायचं नाव घेत नाहीये. गोलंदाजाला आतापर्यंत सलो की पल्लो करून गेले. टोटल झालं तर एकूण एकत्रित टीमच्या आतापर्यंत बॅटिंग करत असताना त्या 30 धावा. दुसरं षटक आपण मार्गस्थ पाहतोय. जबरदस्त मैदान, मैदानावरती खेळ सध्या सजला गेलाय. कोणी मॅच जिंकेल, कोण बनेल या स्पर्धेचा मानकरी. फायनल खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे दांडी 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 गो. थँक्यू डीजे. आणि इथे उत्तर दिलं गेलंय. गोलंदाज मंथनच्या माध्यमातून शेवटला एक एवढा पण त्याने विकेट घेतली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बॅटिंग साठी. सुमित बॅटिंग साठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 30 वरती पहिला फलंदाज बाद झाला. चांगली बॅटिंग खरं तर 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आता बॉलिंग ट्रॅक वरती निखिल बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. तिसऱ्या ओव्हर मध्ये समोर असणारा बॅटर ज्यांनी आतापर्यंत धुमाकूळ घातलाय तो रोहित बॅटिंग साठी असणार आहे. चांगली बॅटिंग आतापर्यंत. चला स्पीडअप करायचं प्लीज, कारण का तुम्हाला नेक्स्ट मॅच देखील 4 ओव्हरचा खेळायचा आहे. तर तुम्हाला स्पीडअप करणं खूप महत्वाचं आहे. आणि आता आम्ही तुमच्या हात 2 पाठी लागणार देखील आहे. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आता निखिल आलाय. समोर असणारा रोहित चांगल्या फॉर्म मध्ये तो दिसतोय. ओहो हॅप ट्रॅकर बॉल. संधी होती फलंदाजाकडे आणि बॉल इथे निघून जातोय त्या सीमा पार आलेला हा दमकम दमदार. प्रवीतला होता विश्वास आपल्या मनगटावरती, मनगटाला विश्वास होता आपल्या बॅटवरती, बॅटला विश्वास होता त्या बॉल वरती. बॉल सीमा पार धमाका षटकार. थँक्यू डीजे. आणि दोन्ही एकाच गावातले, एकाच प्रॅक्टिस करतात परंतु आता हा बी ठरलाय बॅटर. हो काय जबरदस्त बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं. बॉल टप्पा पडला, थोडासा खाली राहिलाय, आलाय तो इथे डॉट. उत्तर चांगलं दिलं. एकमेकाची कमजोरी माहिती आहे त्यांना, कोणाची नस कुठे दाबले की त्याला त्रास होईल आणि हीच इजा त्याला पोहोचेल आणि या बॉलच्या पाठीमागे हेच घडलंय. आलाय तो इथे डॉट बॉल. चांगली बॉलिंग निखिल.
समोर चांगली बॅटिंग करतोय ते रोहित लाजवाब यार, आतापर्यंत इम्प्रेसिंग खेळ त्यांनी हे केला या मॅच मध्ये. मोठं 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 विचार करावे लागतात. ओ हो पुन्हा एकदा मन बना लिया, रास्ता ढूंढ लिया, टॉप क्वालिटी बॅटरच्या बॅट मध्ये हा टॉप 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 षटकार. थँक्यू डीजे प्रभू दादा. थँक्यू डीजे भाऊ. काय चला केतन शेठ देशमुख आणि त्याचबरोबर शंकर बैलाचे मालक आहेत ते, आणि त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी आणि लागोपाठ 3 षटकारासाठी 500 रुपये आलेत. लागोपाठचा येणार काम चांगला इथे पटापटीचा चांगला वापर केला. लोई फुलटॉस बॉल सिकोणाला खेळाडू आहेत अगदी डीप मध्ये, आणि एकच सिंगल मिळेल या बॉल वरती. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये प्रभूतने केली. रोहित काय जबरदस्त बॅटिंग करतोय. आतापर्यंत 35 धाबा त्याने 13 बॉलच्या पाठीमागे कुठल्यात, 36 धाबा पडवल्यात, त्याच्यामध्ये 4 षटकार तब्बल ठोकलेत आणि 2 चौकार. लाजवाब बॅटिंग. प्रेक्षकांना काय हवं असं वाटतं तर धाबा हवाशा वाटतात, आणि या मॅच मध्ये धाबा झाल्यात. प्रेक्षकांची देखील गर्दी येते अलोट आपण पाहतोय. आपलं देखील इथे स्वागत आहे. कुणी जाऊ नका, चॅनलला आपण जोडले आहात, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. परंतु सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक देखील करा आणि स्पर्धा पहा आणि शेअर देखील करा, कारण की आपल्या विभागाची स्पर्धा आहे. या पार्टनर चांगला स्ट्रोक इथे जागा बनवली आहे आणि जागा दाखवली आहे. जा बॉल शोधून ना, बॉल सीमा पार, फ्लॅटिंग अकॅडमी क्रॅकिंग सिक्सर. थँक्यू डीजे. आणि धाबा झालाय ते बघता 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 आता आमचा स्कोर देखील मापताना कंटाळला. 55 धाबा. जबरदस्त बॅटिंग संध्याकाळच्या सत्रामध्ये, जबरदस्त इथे बॅटिंग. हमारा ओपनर कैसा हो, हमारा ओपनर कैसा हो, रोहित जैसा हो. लाजवाब बॅटिंग यार केले. सोमला खरं तर एक सुवर्ण संधी आहे. शंकर बैलाचे मालक केतनजी देशमुख नारंगी यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट साठी सोहम गाडगेला 100 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. स्पर्धा वसूल आहे, पैसा वसूल आहे या स्पर्धेमध्ये. बघा आपल्या आवडत्या खेळाडूंना जे चाहते आहेत त्यांच्या माध्यमातून खरं तर कॅश प्राइज लावलं जात आहे. जगदंब प्रीमियर लीग दुसरा दिवस, 8वं पर्व, स्वाभिमानाचं 8वं पर्व, अस्मितेचं 8वं पर्व, मैत्री संबंध आणि इतिहासाचं पर्व पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती सोहम, समोर असणार बॅटर, चांगली बॅटिंग. यस, आणखीन एक इथे शॉट बॉल होता, त्याला पुल केलाय आणि गोली सारखा इथे गुल केलाय. बॉल सीमा पार आलेला आणखीन एक इथे रोहितच्या बॅट मधनं दमदार आमदार दंड से भटके तो पडेंगे फटके. छरक वैयक्तिक धाबा जमवलं त्या 14 बॉल आणि 42 धाबा खर तर बनवल्या गेल्या. ड्राईव्ह केला इथे फटका जोरकस खेळण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल आली, एकच सिंगल वरती समाधान. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. टार्गेट सेट करायचं या मॅच मध्ये. किती धाब्यांचं टार्गेट सेट केलं जाईल? 62 धाबा आतापर्यंत जमवल्या गेल्यात. कालच्या दिवसामध्ये आपण धाबांचा पाऊस पडला. आजच्या दिवसामध्ये या सेमीफायनलच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग करतोय, कारण का मॅच जिंकायची आहे आणि फायनल खेळायचे. त्याच अनुषंगाने तो थांबत नाहीये. चांगली बॅटिंग संधी मिळाली त्याला आणि त्या संधीचं त्याने सोनं केलं या मॅच मध्ये.
सुरुवात तर धमाकेदार फटक्यापासून केली आणि तिथून खर तर धाबांचा पाऊस पडला गेलाय. धाबा आल्यात स्कोर गार्डला बिझी ठेवण्याचं काम केलंय. सिंगल डबल आल्यात आणि त्याच्यामध्ये मोठे फटके देखील त्याच्यामध्ये ऍड केलेत आणि याच अनुषंगाने थोडासा दबाव असणार आहे मोरया 11 टीम वरती. डावखोरी आताचा फलंदाज नेहमीच ऍक्टिव्ह. पुन्हा एकदा चांगला बॉल खोलवत टाकला होता, ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ मध्ये बॉल जातोय. एक सिंगल घेईल कारण का आता 50च्या अगदी 50 धावा होतील का आजच्या दिवसामध्ये. काल आपण एकाच मॅच मध्ये 2 50 पाहिलाय. एक अजय मोरे आणि अनिकेत मालुसरे, आशुतोष मालुसरे तो मॅच मध्ये खेळतोय बघा. आशुतोष मालुसरे म्हणजे तुम्हाला धावा जमा कराव्या लागतील. काल त्याची बॅट तडपले आणि आज देखील ते कामगिरी तो कारनामा या मॅच मध्ये त्याला करावा लागेल. चांगली बॅटिंग इथे करत असताना प्रभू हो आणखीन एक हो निघून जातोय इथे, परंतु हा हातामध्ये कॅच आहे आणि फलंदाज इथे पास झालाय. चांगली बॅटिंग, परंतु जर रोहित याची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होण्यासाठी काही हरकत नाहीये. चांगला खेळला यार, दमदार. महत्वाच्या मॅच मध्ये नेहमीच सांगतात कोणी समालोचक, कारण का फायनलच्या मॅचच्या अगोदर सेमी फायनलची मॅच ही महत्वाची आहे आणि तीच मॅच आपल्यासाठी ती फायनल असते. टोटल झाल्यात 63 धावा झाल्यात. सलाम आणि सोहम खाडगेसाठी केतन देशमुख शंकर बैलाचे मालक यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज झाले सोमसाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. मनीष बॅटिंग साठी 63 धावा धाव फलकावरती. हे देखील हिरो भी आ चुके. जबरदस्त त्यांचा संघ हरला, परंतु बघा तांबडं महत्वाचं आहे. संघ मालक आहेत. फुल टॉस बॉल, फुल टॉस जरूर केलंय. आकाशाला गवसनी घातली है. मिठाई खाने का बन था लेकिन कागज का टुकड़ा कम था. छक्का लगाने का बन था लेकिन एलिवेशन कम था. पकड़ी जाए. सोहम पहिल्या बॉल वरती षटकार आला, त्याच्यानंतर सिंगल. रोहित बाद झाला. त्याच्या पाठोमाग आपण पाहिलं तर मनीष देखील बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॉल बाकी आहेत ते एकूण 1 आणि हा 1 बॉल टार्गेट सेट करणार आहे. आकाश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रेक्षक खर तर गर्दी करतायत आता हळूहळू अगदी मैदानाच्या दिशेने येत चालले आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 63 धावा 6 आल्या तर होतील 69 आणि तोच पर्याय निवडायचा आहे बॅटरला. परंतु चांगली बॉलिंग केतन देशमुख यांच्या माध्यमातून सोहम साठी 200 रुपये आलेत. शेवटचा बॉल हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न केला. एक तर सिंगल येते, सेकंडचा कॉल होणार आहे परंतु मिळेल शक्यता कमी आहे आणि इथे फलंदाज होईल बाद. धावा झाल्या त्या 64. 65 धावांचं लक्ष असणाऱ्या या मॅच मध्ये आपण पाहत आहोत जगदंबा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 8 आपल्या भेटीला. 64 धावा मोठं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा जर पाठलाग करायचा तर चांगली बॅटिंग सुरुवातीपासूनच करावी लागेल. खास करून P1 च्या षटकामध्ये 20 ते 25 धावा येणं खूप महत्वाचं आहे, कारण का संध्याकाळचं सत्र आहे. बॉल तेवढासा ट्रॅव्हल होणार नाहीये, कारण का आता आपण 2 बॉल पाहिले तर हवेचा वेग घेतला होता आणि ह्या 64 धावा झालेल्या आहेत. 65 धाब्यांची आवश्यकता आहे. आवाजामध्ये आपण करूया फेरबदल. आवाज ऐकूया पुनश्च एकदा तुषारजी धुमाळ सरांचा. थँक्यू सो मच. क्रिकेट सामन्यांची आहे वेगळीच झलक. क्रिकेट सामन्यांची आहे वेगळीच झलक. आज वनवटे ग्राउंड वर गाजते जगदंबा प्रीमियर लीग. आज वनवटे ग्राउंड वर गाजते जगदंबा प्रीमियर लीग. आज वनवटे ग्राउंड वर गाजते वनवटे ग्राउंड वरती आपण बघतोय जगदंबा प्रीमियर लीग 6 अंतिम टप्प्यामध्ये आलेला हा सोहळा आहे.
बॅटर लवकरात लवकर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत, त्यांचं आपण पुन्हा एकदा स्वागत नक्कीच करूया. मोरिया 11 होराळे संघाच्या विरोधात शिवांश 11 हा संघ मैदानामध्ये आता 2 हात करतोय. 65 धावांचं लक्ष आहे. संध्याकाळचं सत्र सुरू झालेलं आहे. धावांचा पाऊस सरांनी मगाशीच सांगितलं आता वेगानं पडतोय, पण या पावसावरती मात द्यायची असेल तर एक सूर्यकिरण आणि या सूर्यकिरणाच्या माध्यमातून आता नेक्स्ट इनिंग मध्ये देखील चमकावा लागेल. इथून देखील या 65 धावांचा पाठलाग करताना दमखम निधड्या छातीनं पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल किमान 20+ धावा जमा कराव्या लागतील. ऑफिशियल पंच आपण बघतोय बाळा साळुंके सर आणि सूरज पांडे सर आहेत, ज्यांनी गेले 2 दिवस या स्पर्धेमध्ये जबरदस्त पंचांची भूमिका साकारली. या विभागातील खेळाडूंनी देखील त्यांना चांगली साथ पंचांच्या माध्यमातून दिली आहे. गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज बघतोय मॅन फ्रॉम नंदनपाडा विकी आंब्रेला आपण पाहतोय. बॅटिंग करणाऱ्या संघाकडे वेल एक्सपिरियन्स आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज मिहिर पाटील आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आशुतोष, आणि ज्यांनी काल 50 धावांचा लाजवाब खेळ या मैदानावरती केलाय. 74 धावांचा खेळ कालच्या दिवसामध्ये यांना पूर्ण याच मैदानावरती केला. आता फक्त 65 करायचे, फक्त हे लक्षात ठेवावं लागेल. इथे अपोजिट देखील तगडा संघ आहे. पंचाच्या डाव्या बाजूने विकी तयार. विकीचा पहिला चेंडू यावेळेस आपण बघतोय हवेमध्ये, आणि इथे चेंडू लांब आणि तेवढाच लांब जेवढा हवा होता. लांबच लांबचा षटकार डीजे. थँक्यू. मिहिर पाटीलनं मात्र दमदार सुरुवात केली आहे, जानदार षटकार मारून. इथे बॅटची कडाय आणि फर्स्ट स्लिपच्या दिशेनं टिपलाय झेल. मिहिर पाटीलचा षटकारानंतर दुसऱ्या चेंडूवरती आता तर विकी आंब्रेनं संपवलाय खेळ. जोर का झटका धीरे से लगे. कदम या दादाच आयोजन आईलय भारी, आयोजन आईलय भारी, आयोजन आईलय भारी. चंद्रकांत पुरोहित यश यांच्यावर आहे जबाबदारी, आहे जबाबदारी, आहे जबाबदारी. अभिमनीषा आदित्य दादांचा नियोजन हाय अलग, भार्गव पवन निखिल दादांचं नियोजन हाय अलग. ग्राउंड वर गाजतय जगदंब. तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर आता मैदानामध्ये दाखल झालाय सोहम घाडगे. एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची गणना या विभागामध्ये केली जाते. आल्या आल्या आडवा बॅटनं व्यासपीठाला सलामी देणारा, अर्थात टॉस बॉक्स मध्ये सांगतोय हा षटकार 8व्या पर्वामध्ये मी खेळतोय. अर्थातच दर्जेदार क्वालिटी इथे दाखवली त्यानं, जणू काही पॅव्हेलियन मधनं सेट होऊन आला की काय. केतन देशमुख नारंगीचे पाहुणे आमचे, यांच्याकडनं 300 रुपयाचं पारितोषिक या षटकाराला मात्र जाहीर झालंय. पण इथे जसं 300 रुपये लागले त्यानंतर आपण पाहतोय निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळाला. ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये भेदक आणि तिकटगट असा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500चं पारितोषिक आहे. एक आला त्यानंतर एक डॉट गेला. टोटल 12 धावा लागल्यात 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. बाद होणारा फलंदाज आहे मिहिर पाटील. पुन्हा सोमना उंच खेळलाय, लांबी देखील या चेंडूला पाहायला मिळते. यावेळेस काव कॉर्नरच्या बाहेर 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 आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. षटकारानं धावफलकाला आकार दिलाय. 65 धावांचं टार्गेट आहे. भलं मोठं आव्हान आहे समोर आणि त्याचा पाठला आता याच मोठ्या फटकेनं केला जाईल हे ओळखलंय. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि हा देखील लँड होतोय. सीमा रेखा पार 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 आर पार. क्रिकेट सामन्यांची आहे वेगळीच झलक. क्रिकेट
क्रिकेट सामन्यांची आहे वेगळीच झलक आज वनवटे ग्राउंड वर गाजते जगदंबा प्रीमियर लीग आज वनवटे ग्राउंड वर गाजते जगदंबा प्रीमियर लीग जगदंबा प्रीमियर लीग पर्व 8 आणि 8व्या पर्वामध्ये काय जबरदस्त फलंदाजी, काय जबरदस्त गोलंदाजी, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि काय जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. प्रेक्षक आणि प्रेक्षक पण जे हवेवरती उभे आहेत प्रेक्षक, त्यांना मी कळकळीची विनंती करतो, आपण मैदानामध्ये आत येऊन या मॅचचा आनंद घ्या. वेगानं गाड्या जात येत असतात. अर्थातच आयुष्यामध्ये आपण बघतोय खडकर प्रवास आपल्याला नेहमीच करावा लागतो, पण या क्रिकेटचा आनंद आपण इथे घेतोय. आयोजकांची अशी विनंती आहे की आपण ग्राउंडच्या मैदानाच्या बाहेर गाड्या आपल्या पार्क करून या मॅचचा आनंद घ्या. आपण मॅच कडे पुन्हा एकदा वळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विकी आंबरेवरती आक्रमण केलं गेलं. 1 बाद 24 धावांची नोंद केली गेली. सोहमचं कौतुक करावं लागेल, ज्याच्यासाठी शंकर बैलाचे मालक केतन शेठ देशमुख यांनी पारितोषिकांची लयलूट केली, खैरात केली आहे. पण आता स्ट्राइक एंड वरती आहे फलंदाज आशुतोष आणि गोलंदाजी मार्ग वरती मनीष. वनवाटे एंड कडनं आता गोलंदाजी चालू आहे. मनीष या आयोजकातील एक हिस्सा आहे. सातत्यानं चांगली कामगिरी आयोजनामध्ये त्याची झाली आहे, पण या खेळपट्टीवरती देखील चांगल्या पद्धतीनं तो मी पाहतोय आजच्या दिवसामध्ये खेळ देखील करतोय. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. देशमुख साहेब या आपण व्यासपीठावरती एक जबरदस्त फलंदाज म्हणून या विभागामध्ये त्यांची ख्याती आहे. मनीष गायकर साठी देखील हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक. शंकर बैलाचे मालक अर्थातच केतन देशमुख यांच्याकडे पारितोषिक लागलंय, पण आज इथे सिंगल आली आहे. फलंदाज कदाचित एन्जॉर्ड झालाय, क्रॅम्प आला असावा असं परिस्थिती मैदानामध्ये पाहायला मिळते. थंडीचे दिवस आहेत, आपल्याला पाण्याची गरज भासत नाही, पण मी नक्कीच सगळ्या युवा खेळाडूंना एक संदेश देईल. याच काळामध्ये आपल्या बॉडीमध्ये पाण्याची कमतरता जास्त जाणवत असते, त्यामुळे कितीही थंडी भासली तरी पाणी भरपूर प्या. पाण्याचा जर पुरेपूर साठा आपल्या शरीरामध्ये असेल तर असे क्रॅम्प मात्र मैदानामध्ये येत नसतात, आणि त्यासाठी फिटनेस ठेवणं गरजेचं आहे. पण हा झटपट क्रिकेट आहे, इथे पटापट आपल्याला आपला खेळ दाखवायचा असतो, आणि अशा वेळी जर आपल्या बॉडीचं नियंत्रण हल्लं, जर आपल्या बॉडीवरती जास्त ताण तणाव वाढला की असे क्रॅम्प येत असतात. निश्चितच प्रेक्षकांचा मगाशी देखील मी उल्लेख केला, आणि आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं आपण या स्पर्धेच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं, जगदंबा प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतोय. प्रेक्षक नसतील तर स्पर्धेला मजा नसते, आणि प्रेक्षकांच्याच साथीने ही स्पर्धा पूर्ण होत असते. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की नक्कीच आपल्या गाड्या सुस्त जागेमध्ये पार्क करून या मॅचचा आनंद घ्या. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आलाय सोहम, जो तिसऱ्या षटकाराच्या शोधात आहे. शंकर बैलाचे मालक केतन शेठ देशमुख यांच्याकडनं त्याला आता 500 रुपयाचं पारितोषिक देखील इथनं जाहीर झालंय, पण तिसरा षटकार येईल का? कारण समोर देखील एक तगडा गोलंदाज आहे मनीष गायकर. तू कर. इथे 65 धावांचं आव्हान आता रोखायचंय. मणीचा वेगवान चेंडू अपील झाली मैदानामध्ये, पण या यष्टिक्षकाचं कौतुक करावं लागेल. विकीचं षटक खराब पडला असेल, पण आपल्या खेळाडूंना तो चांगली साथ देतोय. मनीषनं काय जबरदस्त चेंडू टाकलाय. यावेळेस आपण पाहतोय सोहमला देखील प्रेमात पाडणारा हा चेंडू होता. खडे खडे स्ट्रोक लगावण्याच्या नादात इथे मात्र हा चेंडू मिस झालाय. आता उरलेत शेवटचे 15 चेंडू आणि करायच्यात 40 धावा. पुन्हा आडव्या बॅटनं यावेळेस लाईन मिस झाली आहे. शपल जरूर झालाय, पण अनियंत्रित या चेंडूवरती कंट्रोल गोलंदाज देखील पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या लाईनच्या बाहेर या चेंडूला पकडलं गेलं, आणि पंचांनी मात्र लगेच पनिशमेंट दिली. वाईट चेंडूचा इशारा. समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलं. 15 चेंडू मध्ये आता 39 धावसंख्येची गरज.
यावेळेस स्लॉट मध्ये घेतलाय, टप्प्यात आला आणि मिड विकेटच्या बाहेर. परफेक्ट कार्यक्रम, परफेक्ट नियोजन जसं आयोजकांनी या स्पर्धेसाठी केलं त्याच पद्धतीचा हा देखणा दर्जेदार कडक षटकार. गाजतंय जगदंबा प्रीमियर लीग आज बनवते ग्राउंडवर. गाजतंय जगदंबा प्रीमियर लीग. थँक्यू डीजे. विकी खोपकर, त्याचबरोबर अभिजितजी मोरे आणि जितू मोरे या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करतो, होराळ्याचे आमचे पाहुणे आहेत, आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं स्वागत आहे. सचिन दादा सुर्वे न्हावंड्याचे आमचे पाहुणे आहेत, त्यांना देखील आपण आमंत्रित करतोय, ज्यांनी आपल्याला या स्पर्धेकरता जेवढे लागतील तेवढे चेंडू दिलेले आहेत आणि त्यांच्याच या चेंडूमुळे ही स्पर्धा आता पूर्ण होतीये. आणि बॅटर मात्र फलंदाज घेऊन आलेत. टोटल 32 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. 65चा पाटला होतोय आणि ते पाटला करतोय सोहम घाडगे. बस नाम ही काफी आहे, म्हणूनच की काय पारितोषिकांची लई लूट होते. लागोपाठचा दुसरा षटकार, पुन्हा एकदा संधी 500 रुपये कमवण्याची. अर्थातच देशमुख साहेबांच्या एटीएम मध्ये नव्हे तर खिशामध्ये कॅश आहेत. ते सोहम घेईल का? एक षटकार 500 जमा होतील. पण इथे मारतं आपण बघतोय सोहम फक्त षटकाराची भाषा बोलतोय. डेव्हिड सर, टोटल धावा लागल्यात त्या 38. 5 षटकार त्याच्या बॅट मधनं आपण आतापर्यंत पाहिले. पुन्हा वेगवान चेंडू ऑफस्टंपच्या लाईन मध्ये. मनीष जी लाईन मिस करत होता ना ती त्यांना आता पुन्हा स्वतःवरती घेतली. टोटल धावा लागल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर 38. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडू मध्ये आता विजयासाठी गरज असेल 12 चेंडू 27 धावा. 27 धावा शेवटचे 12 चेंडू. स्वाली गावचे सामाजिक कार्यकर्ते अर्थातच जयेंद्रजी पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन इथे झालेलं आहे. त्यांचं देखील आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आता असं म्हणावं लागेल, पण युवकांच्या गळ्यामधला ताईत म्हणून आपण यांच्याकडे बघतोय असे जयेंद्र पाटील इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत आपण नक्कीच करूया. ज्यांनी आपल्याला चेंडू दिलेत सचिन दादा थोरवे साहेबांचं देखील सुर्वे साहेबांचं आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. सचिन दादांचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये, ज्यांनी या स्पर्धेकरता चेंडू देण्याचं काम केलंय. नेक्स्ट बॉलर रोहित सावंत, मॅन फ्रॉम होराळे. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आशुतोष. 12 मध्ये 27 ची गरज. पहिला चेंडू वेगवान बॅटच्या स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका अडवण्यामध्ये यश आलंय. सिंगल मात्र मिळाली. 1 या धावसंख्येनं वाढ. 11 चेंडू आता 26 धावांची गरज. जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा आहे. इथला प्रवास सुकर करायचा असेल तर धावा पूर्ण कराव्या लागतील. जगदंबा ट्रॉफीचा मान पाहिजे तर या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. उंच खेळण्याचा प्रयत्न. देशमुख साहेबांचे प्रत्येक षटकारासाठी 100 आहेत आणि आता पुन्हा दिले जातील. सोहम घाडगेचा ब्रँडेड षटकार आणि देशमुख साहेबांच्या चेहऱ्यावरती बिग स्माइल. डीजे ही जी अपोजिट टीम आहे ना, टीम हसनेन, त्या टीमला ना रात्री झोपताना पण सोम आठवेल. तरी एक पण धाव त्यांनी धावून काढली नाहीये. फक्त षटकार मारलेत आणि ते पण आतापर्यंत 6. आणि बरेचसे खेळाडू त्याच्या अवतीभोवती त्याचे मित्र देखील आहेत. प्रसाद पाटील बंटी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक सोहमला दिलं जाईल. आणि लागोपाठच्या आणि जर 50 धावा त्यानं पूर्ण केल्या वैयक्तिक तर 1000 रुपये दिले जातील. सोहम तू कर. अरे सोहमच्या पाठीशी आता
जगदंबा प्रीमियर लीगचे सगळे खेळाडू आहेत जे ह्या खेळामध्ये खेळतात. चांगला खेळ व्हावा हेच पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक देखील पाहतायत की हा सोहम मोठे मोठे फटके मारतोय, गोलंदाजाला विचार करण्यास भाग पाडतोय. आतापर्यंतचा खेळ त्याचा जबरदस्त राहिलाय. 6 षटकार त्याने मारण्याचा विक्रम केला, पण यावेळेस आता पंचांकडे पाहिलं जाईल. डाव्या सीच्या बाहेर या चेंडूला पकडलं गेलं. पंचांचा निर्णय हा मान्य करावा लागेल. बाहेरनं बरंच काय दिसतं पण आतमध्ये बरंच काय घडतं. यालाच तर म्हणतात क्रिकेट. झटपट पटापट. शेवटचे 10 चेंडू 19 धावांची गरज. खुला टप्पा, ब्रह्मास्त्राचा वापर, सटीक यॉर्करचा प्रयत्न केलाय. असं म्हणतात मॅडी सर, क्रिकेटच्या खेळामध्ये 2 शब्दांना जास्त वजन आहे. एक सर सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं सटीक यॉर्कर, आणि इथे प्रयत्न झालाय. आणि आठवण भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची या चेंडूवरती झाली. सन्मान दिला गेला. 1 धाव आली. टोटल 47. पहिली 1 धाव आहे सोमची जी लिगली आता काउंट केली गेली. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र पंचांनी पुन्हा पनिशमेंट दिली. स्क्वेअर चेंडूचा इशारा. 48 धावा स्कोअर कार्ड वरती नोंद झाल्यात. पाटला 65 धावसंख्येचा होतोय. सामना कधी तिकडे कधी इकडे, सामना कधी मधोमध पाहायला मिळतोय. मॅच मध्ये ट्विस्ट आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन. मिड विकेट मध्ये मनीषनं टिपलाय झेल, आणि यावेळेस संपलाय बॅटरचा खेळ खेळ खेळ, कारण की जमला नाही चेंडू आणि बॅटचा मेळ. डीजे दादाचं आयोजन आहे लय भारी, आयोजन आहे लय भारी, आयोजन आहे लय भारी. चंद्रकांत पुरोहित यश यांच्यावर आहे जबाबदारी, आहे जबाबदारी, आहे जबाबदारी. अभिमनीषा आदित्य दादांचा नियोजन आहे अलग, भार्गव पवन निखिल दादांचं नियोजन आहे अलग. आज वनवटे ग्राउंड वर गाजतई जगदंबा प्रीमियर लीग, आज वनवटे ग्राउंड वर गाजतई जगदंबा प्रीमियर लीग. 8 चेंडू 18 धावांची गरज. नेक्स्ट बॅटर 17 धावांची गरज आहे, माफी असावी. 8 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. 65चा पाठला होतोय. नेक्स्ट बॅटर तन्मय लबडे, मॅन फ्रॉम आपटी गावचा हा यंग खेळाडू 4थ्या क्रमांकावरती आलाय. चांगला चेंडू. या चेंडूवरती अपील तर झाली. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतोय. मोक्याच्या क्षणी क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉलचा आनंद नक्कीच पाहायला मिळाला, पण इथे आपण पाहतोय पंच मात्र सांगतायत काय घडलं आणि काय बिघडलं. पंचांचा इशारा. OUT आउट. कहानी में ट्विस्ट है भाई. ठोक डीजे. थँक्यू डीजे. चला आपण अतिथी मंचावरती स्वागत घेतोय. नावडे गावचे आमचे सामाजिक कार्यकर्ते अर्थातच सचिन दादा सुर्वे ज्यांच्या माध्यमातून आपण बघतोय आम्हाला या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने चेंडू देण्यात आले. तर मी नक्कीच विनंती करेन आयोजक कमिटीला आपण माननीय सन्माननीय सचिन दादा सुर्वे यांचा इथे सन्मान करायचा आहे. 7 चेंडू 17 धावांची गरज. सचिन दादा सुर्वे यांचा खऱ्या अर्थाने अतिथी मंचावरती सन्मान केला जातोय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला चेंडू देण्यात आले. धन्यवाद सचिन दादा. दिलदार व्यक्तिमत्व मात्र मैत्रिणी आपण पाहतोय इथे मंचावरती ज्याचा सन्मान केला जातोय. शेवटचे 6 चेंडू आता 17 धावसंख्येची गरज. त्यानंतर जयेंद्र दादा पाटील स्वालीगावचे आमचे सामाजिक कार्यकर्ते यांचा सुद्धा इथे सन्मान केला. तर मी विनंती करेन आयोजक कमिटीला आपण नक्कीच जयेंद्र दादा पाटील यांचे इथे सन्मान करायचा आहे. वस्त्र अंगार प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची ओळख म्हणून आपण पाहतो सन्मान चिन्ह देऊन आपण पाहतोय
जयेंद्रदादा पाटील यांचा सन्मान केला जातोय. ओव्हर टू माईक तुषार धुमाल सर. स्वागत करूया मान्यवरांचे, स्वागत करूया सकल जनांचे, स्वागत करूया आज या शुभदिनी ज्यासाठी केला होता अट्टास तो मात्र क्षण गोळ होतोय. वर्षभर या सगळ्या खेळाडूंनी जगदंबा प्रीमियर लीगची वाट पाहिली होती आणि ती वाट आता खऱ्या अर्थानं सुखकारक सुंदर A1 क्वालिटीची पाहायला मिळते. नावातच जगदंबा आहे. नक्कीच सर तुम्हाला थांबवतोय. 22 सदस्य आमचे वसंत दादा तांबोली यांचं सुद्धा शुभ आगमन झालं. मी नक्कीच वसंत दादा तांबोली यांना विनंती करेन आपण अतिथी मंचावरती या. आपला सुद्धा स्वागत आहे. ओव्हर टू माईक तुषार धुमाल सर. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आहे. या सामन्यामध्ये ट्विस्ट आहे, या सामन्यामध्ये मजा आहे. सोहम घाडगे जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत मी तर म्हणेल फलंदाजी करणारा संघ थोडासा सुटकेचा श्वास घेऊ शकतो. पण गोलंदाजी मार्क वरती देखील स्लॉग वरच्या षटकामध्ये गोलंदाजाला आमंत्रित केलंय. आकाश दोन्ही एकाच गावचे खेळाडू एकाच टीमचे सदस्य आहेत, पण आता अपोजिट. कारण माध्यम आहे जगदंब प्रीमियर लीग. लीग मध्ये प्रत्येकाला ही ट्रॉफी हवी आहे. ती ट्रॉफी प्रत्येकाला प्रेमात पाडतीये. अभि कदम यांच्या माध्यमातून आपण बघतो या स्पर्धेची सजावट, त्यांच्या मित्र परिवारांना त्यांना दिलेली साथ आणि वनवाटे या गावाचा हा आज आगळा वेगळा इतिहास. 8वं पर्व. सोहम गाडगे यावेळेस आक्रमण करतोय. स्टार्ट मध्ये घेतल्यानंतर पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. हायवेच्या सरळ बाहेर वेगानं चेंडू आर पार. बिग 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 षटकार. क्रिकेट सामन्यांची आहे वेगळीच झलक. वैयक्तिक 43 धावसंख्येवरती सोहम खेळतोय आणि आता 5 चेंडू विजयासाठी 11 धावसंख्येची गरज. स्पीडअप तर तुम्हाला करावा लागेल, कारण अजून एक मॅच बाकी आहे आणि या मॅचचा अजूनही निकाल बाकी आहे. 5 चेंडू 11 धावसंख्येची गरज. एखाद दुसरा निर्धाव चेंडू सटीक टप्प्यावरती जर आला तर कार्यक्रम चांगला होईल. आणि ते चेंडू उंच गेलाय, लांबी कमी, वॅकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक आणि चांगला प्रयत्न होता राहिला. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न थोडासा अपुरा पडलाय. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. काय धावलेत 4 धावा देखील एवढ्या जोरात धावले नसतील तेवढे या 2 धावा जोरात धावलेत. त्या स्पीडनं धावलेत. बैलगाडी क्षेत्रामध्ये जसा प्रेमानं धावणारा एखादा बैल त्यांना पाहिलाय, पण इथे हा अतिशय सुंदर खेळाडू धावतोय ज्याने या 2 धावा कंप्लीट केल्यात. 4 चेंडू 9 धावांची गरज आहे आणि वैयक्तिक 45 धावसंख्येवरती खेळतोय. सोहम च्या विरोधात पुन्हा एकदा गोलंदाज आकाश. आकाशचा हा चेंडू आकाशाला गवसणी घालणारा वाघाची घाड फोडलाय पहाड. मारला या पट्टन षटकार आणि 50 धावा देखील पूर्ण. फोक डीजे. क्रिकेट सामन्यांची आहे वेगळीच झलक. आज वनवटे ग्राउंड वर गाजते जगदंबा प्रीमियर लीग. आज जगदंबा प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीग मध्ये मोक्याच्या क्षणी 50 पण आली आणि मॅचच्या जवळ देखील आले. अजूनही विजयासाठी गरज आहे ती 3 धावेची, पण देशमुख साहेबांनी ठरवलंय आता सोहमला 500 द्यायचे. जरा स्पीडअप दाखवा. पण टीम मीटिंग नकोय. ही टीम मीटिंग नंतर मागात पडेल. जर बॅड लाईट आली तर खेळाडूंचं कोणतंही मागणं आयोजक स्वीकारणार नाही. ऋतिक दळवी यांच्याकडे देखील जे संघाचे पुरस्कर्ते त्यांच्याकडनं 500 सोहमला, आणि मॅच जिंकली तर संघाला 500. शेवटचे 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. विकी आमरे यांना विनंती केली जाते की जरा स्पीड तुमच्याकडनं देखील असायला पाहिजे. 3 चेंडू 3 धावा. मॅच अजून संपली नाहीये मित्रांनो. देशमुख साहेबांचे 500 जमा झालेत. पुन्हा वेगानं बॅट फिरवली गेली. स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न. वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. पंबल पाकला मिळालं. गंमत घडली. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये होईल का? आणि अशा वेळी या 2 धावा.
2 चेंडू एका धावेची गरज. मॅच अजून संपली नाहीये मित्रांनो. मॅच मध्ये ट्विस्ट आहे. मॅच मध्ये एखादा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा परतीचा प्रवास करेल, पण पंचांना विनंती आहे सामन्याला झटपट पटापट सुरू ठेवा. सोहमचं नशीब बलवंत मी तर म्हणेल. 2 चेंडू एका धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. सोहमचा झेल जो पकडण्याचा प्रयत्न झाला होता ना, तो पूर्ण झाला असा तर मॅच मध्ये यू टर्न आलं असतं. पण सोहम आता भाजलेला कोंबडा जसा आगीला घाबरत नाही, तसा समोरच्या गोलंदाजाच्या चिथड्या करतोय. त्या चेंडूवरती मात्र नुसते षटकाराची भाषा बोलतोय. जवळजवळ त्याच्या बॅटमध्ये 8 षटकार आतापर्यंत आलेत. वैभव पांचाळ यांच्याकडे देखील 500 आहेत. बघा, ज्यांनी ज्यांनी पारितोषिक लावली ना, देशमुख साहेबांना सोडून त्या सगळ्यांनी जमा करा. देशमुख साहेबांचे 500 जमा आहेत. 2 चेंडू एका धावेची गरज. हा चेंडू निर्धाव गेला तर जरा मजा येईल असं प्रत्येकाला वाटतंय, पण इथे सोहम, ज्याला चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय, सेट बॅट्समन आहे, चांगला प्रयत्न करतोय. आडव्या बॅटनं सोहमनं या चेंडूवरती सिंगल पूर्ण करताना मॅच देखील जिंकली आहे. सोहमचा खेळ आवडला असेल तर जरा जोरदार विदाऊट जीएसटी टाळ्या झाल्या पाहिजेत. फोक डीजे. नो डाऊट या मॅचचा हिरो सोहम घाडगे बॅक टू द स्टेजला मी आमंत्रित करतो, त्याला आपण यावं. 15 चेंडू मध्ये 54 धावांची मॅरेथॉन इनिंग. आणि नेक्स्ट मॅच साठी टॉसला देखील दोन्ही संघाच्या कर्णधाराला आपण आमंत्रित करतो. झटपट पटापट विश्वनाथ दादा भोसले साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल केलं जाईल. मी दादांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये, आणि तिथेच त्यांच्याच शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. डेव्हिड सरांना मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो. पुढचं सूत्र ते करतील आणि त्यानंतर मायक्रोफोन वरती असतील माझे साथी मित्र, अर्थातच मॅडी सर. त्याच्या आधी पुन्हा एकदा डेव्हिड सर. टॉस केला जाईल. मेगा फायनलचा इथे टॉस केला जातोय. आमचे विश्वजित दादा भोसले यांच्या माध्यमातून नक्कीच नाणेफेकीचा टॉस केला जातोय. मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला भेटेल आणि सामना असणार आहे 2 षटकाचा. 6 वाजून गेलेत, सूर्य अस्ताला आलाय आणि नक्की 2 षटका सामना असेल. आणि त्याच नंतर चला सोहम या मॅन ऑफ द मॅच नक्कीच दिला जाईल. आमचे कीर्तनदादा देशमुख यांच्याकडून 500 रुपये आणि मंगेश दादा कदम यांच्याकडून 1000 रुपये, म्हणजे तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक. आणि षटकार मध्ये 8 षटकार लावलेत ते 800 रुपये. आणि ऋतिक दलवी यांचे 1000 रुपये. आणि ऑनलाईन माध्यमातून बंटी ₹800 आणि प्लस 500 1300 ते 1000 रुपये मंगेश कदमचे आणि 1500 रुपये बंटीचे, म्हणजे टोटल. आणि ऋतिक दलवे 1000, हे मंगेश कदमचे 1000 आलेले आहेत. अर्थातच चला या देशमुख दादा आपण द्यायचंय आपल्या शुभास्ता बतोया. टॉस केलाय ना, चला हे घ्या. हे मात्र आपण बतोय बक्षीस दिलं जातोय आणि मॅन ऑफ द मॅच सुद्धा दिलं जाईल. सामनावीरचा खऱ्या अर्थाने इथे हकदार ठरलाय अर्थातच सोहम गाडगे. चला मॅन ऑफ द मॅच द्यायचंय आणि प्रथमेश गाडगे यांच्याकडून 1000 रुपये आणि 5000 प्लसच्या वरती खऱ्या अर्थाने बतोया बक्षीस दिलं गेलं. अर्थातच सोहम गाडगे याच्या खेळीसाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. वेल प्लेट.